नमस्कार मित्र हो, तुम्हाला कल्पनाच आहे की मी जेव्हापासनं हा चॅनल चालवतोय आणि त्या चॅनलवर मी रोजच वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो. आजसुद्धा मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि तो विषय म्हणजे असा आहे की तुम्हाला कल्पना आहे की जवळजवळ 20-22 वर्ष मी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांच्या संदर्भात काम करतो. हे काम करत असताना या 20-22 वर्षामध्ये माझ्यासमोर किंवा माझ्या हाताखालून अनेक विद्यार्थी गेले. त्यातलंच म्हणजे मग ते शहरी असतील ग्रामीण असतील, शहरामधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांना शिकवण्यासाठी अनेक शाळा असतात, अनेक डॉक्टर्स असतात आणि ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्या सहज उपलब्ध होत असतात. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये मात्र या आपल्या दिव्यांग मुलांचे खूप हाल होताना दिसत असतात. परंतु मित्र हो, असं जरी असेल तरी मला तरी स्वतःचा अनुभव असा आहे की जिथे शिक्षणाचा अभाव आहे किंवा शिक्षण कमी आहे म्हणजे शालेय शिक्षण कमी आहे ती लोक म्हणजे आपण सर्वसाधारण भाषेमध्ये सहज त्यांना अडाणी शब्द वापरतो. परंतु मित्र हीच लोक खरं तर सुशिक्षितपणाचं काम करत असतात. मित्र हो, मी बोलतोय ते म्हणजे तुम्ही पाहताय की ही माझी एक विद्यार्थिनी ललिता. खरं तर ललिताने माझ्यासोबत एका छानशा शॉर्ट फिल्म बनवली होती. त्याच्यामध्ये देखील तिने एका दिव्यांग मुलीचं काम केलेलं आहे. ही जी माझी विद्यार्थिनी आहे ललिता, ही वय वर्ष 33 आणि स्वतः डाऊन सिंड्रोम आहे. तिला बोलता येत नाही, परंतु तिची समज इतकी चांगली आहे की मी गेले कित्येक वर्षापासून मी ललिताला ओळखतो. ललिता मी आल्यानंतर एका भावाच्या मायेने अगदी मला पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद भेटतो. मित्र हो, मला खरं आज हे सांगायचं आहे की ही जी विद्यार्थिनी आहे ही खूप म्हणजे ADHDची विद्यार्थिनी होती. ADHD म्हणजे हायपर डिफिशियन्सी डिसऑर्डर. या डिसऑर्डरमध्ये मुलं अतिचंचल असतात. म्हणजे आमची जी ललिता आहे ती डाऊन सिंड्रोम प्लस मूकबधीर आणि त्यातही ती अतिचंचल स्वभावाची होती. त्यामुळं खरं तर तिला बोलता येत नव्हतं. त्यातही ती वडारी समाजामध्ये जन्माला आलेली आहे. मग घरची भाषा वेगळी, त्यात समाजामध्ये बाहेर वावरतानाची भाषा वेगळी आणि त्यातही बौद्धिक अक्षम असल्यामुळे खरं तर तिला समाजामध्ये वावरताना अनेक अडचणी येत असतात. आणि त्यावेळी म्हणजे जेव्हा मी तिला लहानपणापासून बघतोय की त्यावेळी ती खूप रागीट असायची. म्हणजे बऱ्याच वेळा गावामध्ये तिला मी कित्येक वेळा भांडी घासताना किंवा कपडे धुताना पाहिलेलं आहे. आणि तिला जर तिच्या कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर ती अतिशय चिडचिड करायची आणि मग त्यामुळं खरं तर लोक तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायचे आणि मग लहान मुलं तिला घाबरायची. परंतु हे जे पालक आहेत त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं आणि त्यांनी या मुलीसाठी खरं तर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. आणि मग तिचा अतिचंचलपणा कमी व्हावा म्हणून डॉक्टरांनी तिला काही गोळ्या औषधं सुरू केली. मित्र हो, गोळ्या औषधं ही आपल्या कुठल्याही आजाराला सपोर्टिव्ह असतात आणि खरं तर हिला देखील डॉक्टरांनी जेव्हा गोळ्या दिल्या पालकांना देखील त्या गोळ्यांचा चांगला अनुभव आला. कारण तिची चिडचिड कमी झाली किंवा ती शांत राहू लागली. खरं तर ही ज्या घरामध्ये जन्माला आले आहे तिथे वडारी समाज असल्यामुळे मग खोदकाम असेल किंवा रस्त्याची कामं असेल असं काम करण्यासाठी या परिवाराला बाहेर जावं लागायचं. आणि म्हणून खरं तर एकतर मुलगी आणि त्यातही तरुण मुलगी, त्यातही मूकबधीर आणि त्यातही मतिमंद, त्यामुळं खरं तर आईवडिलांची चिंता सतत वाढत होती आणि त्यामुळं खरं तर तिला आपण गोळ्या औषधं ते देत होते. त्याचा परिणाम असा झाला की एक दिवस अचानक तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि खरं तर तुम्ही पाहताय की तिची जी डावी बाजू आहे म्हणजे तिचा डावा हात आणि डावा पाय निकामी झाला. मित्र हो, आधीच त्या माऊलीवर म्हणजे तुम्ही पाहताय की बाजूला बसलेली ही जी तिची आई आहे म्हणजे त्यांचं सुद्धा वय अगदी 60 वर्षाच्या पुढे आहे आणि ती माऊली मात्र ह्या लेकराची सेवा करत आहे. मित्र, मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की मतिमंद मूल म्हटलं की लोक कंटाळा करतात, परंतु ही आई मात्र त्या मुलीचं शिशू असेल किंवा तिची जी काही रोजची शुश्रूषा आहे ती अगदी मायेने करते. मित्र हो, मला जेव्हा कळलं की ललिता आजारी आहे आणि म्हणून मी जेव्हा तिला म्हणजे वरच्यावर मी तिला भेटत असतो. महत्त्वाचं म्हणजे ही माझी अशी बहीण आहे की प्रत्येक रक्षाबंधनला ती न चुकता मला राखी बांधत असते. आणि आजही योगायोग बघा की 15 दिवसांनी रक्षाबंधन आहे आणि आज मी खरं तिला भेटायला आलो, परंतु तिची ही अवस्था पाहून माझ्या डोळ्यामध्ये
आपोआपच अश्रू दरवळले. त्याचं कारण असं आहे, कारण बहीण भावाची जी माया आहे तिला पाहून मला खूप दुःख वाटलं. परंतु आज मी तिच्यासोबत जेव्हा अर्धा पाऊण तास बसलो आणि तिची जी म्हणजे तिच्यामध्ये जी पॉवर आहे, म्हणजे ती सगळं काम तिचं ती करते. मित्र, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण ज्या पालकांना नावं ठेवतो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की दिव्यांग पालकांना, दिव्यांग मुलांना आई वडील त्यांचा रागराग करतात, तिरस्कार करतात. परंतु ह्या घरामध्ये मात्र आमच्या ललिताची जी सेवा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते. मित्र हो, खरं तर अशिक्षित आई असल्यामुळे तिला ह्या मुलीला कसं सांभाळावं हे कळत नाही. परंतु आई असल्यामुळे मुलीला कसं सांभाळायचं हे निसर्ग नियमानुसार कुठल्याच आईला शिकवावं लागत नाही. परंतु ही जी आई आहे तिला मग तिचं आंघोळ घालणं असेल, शिशू करणं असेल, सगळ्या गोष्टी करते. परंतु तरी देखील मला असं वाटतं की ह्या माऊलीने जर तिचं म्हणजे जी टॉयलेटची वेळ आहे किंवा तिचं ब्रश आहे, आंघोळ आहे, ह्या गोष्टी जर वेळच्या वेळी जर त्याचं टाईम टेबल बनवलं तर नक्कीच तिला आपण आणखीन चांगल्या पद्धतीने तिचा पुढे जीवनाचा प्रवास होईल. मित्र, कारण ही माझ्या गावचीच आहे, माझ्या घरचीच आहे आणि माझी छानशी ताई आहे. त्यामुळे मला जेव्हा वेळात वेळ मिळेल तेव्हा मी येऊन तिचं मॉलिश असेल किंवा तिचं केस विंचरणं असेल, ज्या गोष्टी मला शक्य आहे त्या मी करणारच आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की दिव्यांग मूल कसंही असलं तर ते आपलं आहे आणि त्या आईला ते नेहमीच प्यारं असतं. आणि म्हणून खरं तर ही जी माऊली आहे ही तिची सेवा करतच असते. तिच्यासोबत तिचा परिवार देखील आहे. आणि हे पाहून खरंच खूप छान वाटतं की एक शहर वस्तीतले पालक म्हणजे जे मुलाकडे सहज दुर्लक्ष करतात आणि एक ग्रामीण भागातले असे पालक जे आपल्या व्यस्त जीवनात देखील या लेकरांची मात्र सेवा अगदी छान पद्धतीने करत आहेत. व्हिडिओ टाकण्यामागचं उद्देशच हा आहे की ज्या पालकांना असं वाटतं की असं लेकरू माझ्याच पोटी का, किंवा आम्हीच काय पाप केलं म्हणून आमच्या पोटी हे मूल जन्माला आलं, तर त्या पालकांनी हा विचार करायचा की हे लेकरू तुमचं आहे आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी देखील तुमचीच आहे. आणि म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ टाकत आहे. चला तर मित्र हो, असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्या, म्हणजे ज्याच्यातून मला कळेल की मी जे काम करतोय ते बरोबर आहे का. चला तर मित्र हो, आपला दिवस शुभ राहो. धन्यवाद. आहे की नाही? नमस्कार कर.